Hello everyone and welcome you all for the next lecture of modern business communication. In today's lecture we will discuss about functions of business letter. So what are the functions of business letter? Why should we frame the business letter? What will happen if we frame the business letter? The first function is promotional function. बघा बिझनेस करण्यासाठी सर्वात अगोदर जर लागते तर ती आहे मार्केटिंग, प्रमोशन. तुमच्या कंपनीची इमेज क्रिएट करणं, तुमच्या कंपनीची मार्केटिंग करणं हे खूप गरजेचं आहे. मग बिझनेस लेटरचा वापर करून तुम्ही प्रमोशन करू शकता तुमच्या बिझनेसचा. तुम्ही तुमच्या कस्टमर्सला बिझनेस लेटर्स थ्रू वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची माहिती देऊ शकतात. तुम्ही बिझनेस लेटरचा वापर करून सप्लायरसोबत रेपो जमवू शकतात. तुम्ही बिझनेस लेटरचा वापर करून एक चांगला मार्केट कॅप्चर करू शकतात. मग बिझनेस लेटर हा प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन, प्रोडक्ट्सची क्वालिटी किंवा प्रोडक्ट्सबद्दलची आणि कंपनीबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि त्यामुळं एक्सपान्शन करायचं असेल कंपनीला जर स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल तर कंपनीला स्वतःच्या बिझनेसला प्रमोट करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं कंपनीला स्वतःच्या कंपनीची माहिती लोकांपर्यंत योग्य आणि करेक्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे बिझनेस लेटरचा वापर केला जातो. दुसरा जो फायदा आहे बिझनेस लेटरचा तो आहे इन्फॉर्मेशन वर्क. आता कंपनीचे जे काही प्रिव्हियस पॉलिसीज असतील, कंपनीच्या काही आधीच्या पॉलिसीज असतील किंवा ट्रान्झॅक्शन असतील, हे प्रोफेशनल लेटर जे आहेत कंपनीचे, ह्याच्यामध्ये कंपनीला मागची माहिती भेटू शकते, इन्फॉर्मेशन भेटू शकतं. म्हणजे मागचे जे पत्रव्यवहार झालेले आहेत, मागचे जे लेटर्स पाठवलेले आहेत, त्या लेटरच्या आधारे कंपनीला बऱ्याचशा कंपनीच्या कामाबद्दलची किंवा मागच्या पॉलिसीबद्दलची माहिती भेटते. बघा कंपनी ही अनंत काळापर्यंत टिकते, सस्टेनेबल असते. या उद्देशानेच आपण कोणतीही कंपनी सुरू करतो. मग ट्रेंड हा कंपनीचा बदलत असतो. ट्रेंड कधीच फिक्स नसतो कंपनीचा. कंपनीच्या कामकाजामध्ये चेंज होणार आहेत. आज मॉडर्न बिझनेस आलेला आहे, त्यामुळं तुम्हाला मागच्या काळामध्ये कंपनी बिझनेस कसं करत होती किंवा मागच्या पॉलिसीज काय होत्या कंपनीच्या, हे कंपनीचे मागचे लेटर्स बघून लक्षात येतील. म्हणजे कंपनीचे लेटर्स हे आजचे लेटर्स पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रेफरन्स म्हणून वापरता येऊ शकतात. किंवा मागच्या काळामध्ये पाठवलेले लेटर्स तुम्ही आज रेफरन्स म्हणून वापरू शकतात की मागे कंपनीची काय पॉलिसी होती आणि त्या पॉलिसीने कंपनीला फायदा झाला का नुकसान झाला. मग त्या पद्धतीनेच तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चेंजेस करत असतात. त्यामुळे इन्फॉर्मेशन काढायची असेल तुम्हाला कंपनीच्या कामकाजाबद्दलची, तर बिझनेस लेटरच्या थ्रू बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्ही कंपनीची पास्ट इन्फॉर्मेशन तुम्ही काढू शकतात. हा कंपनीच्या बिझनेस लेटरचा फायदा होतो. दुसरा आहे लीगल वर्क. बघा कोणताही ट्रान्झॅक्शन किंवा कोणताही ॲग्रीमेंट हा कागदावर येणं गरजेचं आहे. हा जर पेपरवर आला तर कायद्याने त्याला मान्यता भेटते. कंपनीला जर काही डिस्कस करायचं असेल, कंपनीला जर कोणा पार्टीसोबत काही इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल आणि जर ती इन्फॉर्मेशन ही बिझनेस लेटरने जर शेअर केली गेली तर हा एक लीगल डॉक्युमेंट म्हणून आपण उद्या जर डिस्प्यूट झाला त्या पार्टीसोबत, उद्या जर त्या पार्टीसोबत काही आपले मतभेद झाले तर आपण कोर्टात सांगू शकतो की आमचं आणि पार्टीमध्ये हा डिस्कशन झालेला आहे. जर तोंडी डिस्कशन झाला तर ते तुम्ही सिद्ध करू शकणार नाहीत की तुमच्यात काय डिस्कशन झाले. पण डिस्कशन जर बिझनेस लेटरच्या थ्रू झाला तर त्या बिझनेस लेटरला तुम्ही डॉक्युमेंट म्हणून प्रोड्यूस करू शकतात. म्हणून एक लीगल डॉक्युमेंट म्हणून तुम्ही बिझनेस लेटरला वापरू शकतात. पुढचा पॉईंट आहे गुडविल वर्क. ट्रेड लेटर्स प्रमोट गुडविल अमंग द बिझनेस पार्टीज दॅट ट्रेड. They make good rapport
बिटवीन द पार्टीज इन द ट्रान्झॅक्शन्स. बघा, तुमच्या पार्टीसोबत जेवढे डिस्प्यूट्स कमी असतील तेवढं तुमच्या बिझनेसची गुडविल मार्केटमध्ये चांगली असेल. जर कंपनीचे डिस्प्यूट जास्त होत असतील तर कंपनीची मार्केटमध्ये गुडविल जाते. आणि जर पत्रव्यवहार म्हणजे बिझनेस लेटरने जर तुम्ही ट्रान्झॅक्शन्स करत असताल तर डिस्प्यूट होण्याचे चान्सेस कमी असतात. कारण की डिस्प्यूट कधी होतात, जर तुम्ही काहीतरी सांगतायत आणि समोरच्या पार्टीला ते क्लिअर कट अंडरस्टँड होत नसेल तर मतभेद निर्माण होतात. पण जर पेपर वर्कचा वापर करून, बिझनेस लेटरचा वापर करून तुम्ही जर ट्रान्झॅक्शन करत असताल तर तुम्हाला जे काही मुद्दे मांडायचे ते तुम्ही कागदावर मांडतात आणि ते स्पष्टपणे समोरच्या पार्टीपर्यंत पोहोचतात. आणि त्यामुळं डिस्प्यूट कमीत कमी होतात आणि त्यामुळे गुडविल क्रिएट होते मार्केटमध्ये. कन्वे इन्फॉर्मेशन. द फंडामेंटल रिझन फॉर एनी बिझनेस लेटर इज टू पास ऑन इन्फॉर्मेशन इन रिगार्ड टू बिझनेस एक्झरसाइज. बरोबर आहे. कोणत्याही बिझनेस लेटरचा जो फंडामेंटल म्हणजे बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असतो, तर बिझनेसची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू बिझनेस लेटर टू क्लायंट्स. बरोबर आहे. इन्फॉर्मेशन बिझनेस लेटर थ्रू आपण कोणाकोणाला पोहोचवतो, क्लायंट्स असतील, इंडेप्टेड इंडिव्हिज्युअल्स असतील, गव्हर्नमेंटचे एक्सपर्ट असतील, किंवा ऑर्गनायझेशन्स असतील, मॉनिटरी ऑर्गनायझेशन्स, किंवा बँक्स असतील, इन्शुरन्स एजन्सी असतील. अशा कोणत्याही पार्टी ज्या बिझनेससोबत जोडून आहेत, अलाइड आहेत, बिझनेसला कुठं ना कुठं तरी त्या जोडून आहेत, तर त्या लोकांसोबत तुम्हाला जर इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर तुम्हाला बिझनेस लेटरचा वापर करता येईल. कॉन्क्लूड एक्सचेंज. बरोबर आहे. आता दिस इज वन ऑफ द पर्टिक्युलर रिझन फॉर द बिझनेस लेटर टू फिनिश द एक्सचेंज बिझनेस लेटर आर ॲज ऑफन ॲज पॉसिबल युटिलाइज्ड. कन्क्लूड एक्सचेंज म्हणजे तुमची जी काही माहिती आहे त्याला जर कन्क्लूड करायचं असेल, बरोबर आहे, शेवटच्या टप्प्यापर्यंत जर एखादी माहिती पोहोचवायची असेल तर तुम्ही बिझनेस लेटरचा वापर करून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकतात आणि तुमचा मेसेज जो आहे तो कन्क्लूड करू शकतात. क्रिएशन ऑफ इंटरेस्ट. तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, जे नवीन प्रोडक्ट्स आहेत, जे नवीन आयटम्स आहेत, त्यांची माहिती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा एक इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. लोकांमध्ये तुमच्या प्रोडक्ट्सबद्दलची माहिती पोहोचली पाहिजे, लोकांमध्ये तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. तर तुम्ही बिझनेस लेटरचा वापर करून लोकांमध्ये इंटरेस्ट क्रिएट करू शकतात. क्रिएशन ऑफ generosity. In this electronic period, message can be sent inside a couple of moments through electronic media. However, a very much beautified business letters has its own significance in creating positive picture of the company. म्हणजे सध्याचं युग आहे इलेक्ट्रॉनिक युग आहे, त्यामुळे ईमेल वगैरेचा वापर आपण एका झटक्यात करतो आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये समोरच्या पार्टीपर्यंत आपला जो लेटर आहे तो पोहोचतो. पण आजही बिझनेस लेटरचं महत्त्व संपलेलं नाही आहे. काही बिझनेस लेटरचा वापर आजही आपण बिझनेसमध्ये करतो आणि त्याचं एक वेगळंच महत्त्व मार्केटमध्ये आहे. त्यामुळं बिझनेस लेटरचं महत्त्व हे कधीच संपणार नाही आहे. आणि बिझनेस लेटर हे काही प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तरी किमान आजही स्वतःचं महत्त्व टिकून ठेवलेलं आहे. हे बिझनेस लेटरचे महत्त्व होते जे आपण बघितले आणि फंक्शन्स होते जे काही कामकाज आहेत बिझनेस लेटरचे आपण बघितले. आपल्याला एक बिझनेस लेटरचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे, एक जनरल फॉर्मॅट आहे. तर तुम्हाला काय करावं लागतं, लेटर लिहिताना हे जे आहेत हे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत इकडचे. तर तुम्हाला ॲड्रेस द्यावं लागतं सर्वात अगोदर, बरोबर आहे, लेटर कोणाला लिहायचं आहे वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला तारीख दिलेली इथं, मग तुम्हाला ॲड्रेस द्यावा लागतो कोणाला लिहित आहे तुम्ही. मग कोण, डिअर सर, डिअर मॅडम किंवा रिस्पेक्टेड, जे काही तुम्हाला सॅल्युटेशन लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकतात. मग इथं तुम्ही मेन पार्ट लिहिणार लेटरचा, तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते तुम्ही इथं लिहिणार, ठीक आहे. मग कॉम्प्लिमेंटरी म्हणजे सिन्सिअरली, थँक्यू, फेथफुली, जे काही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी द्यायचं आहे ते तुम्ही इथं देऊ शकतात. नंतर सिग्नेचर करू शकतात तुम्ही, इथं इनिशियल्स वगैरे देऊ शकतात. एन्क्लोजर, जे डॉक्युमेंट्स तुम्ही या लेटरसोबत जोडतायत त्याची लिस्ट तुम्ही 1 by 1, 1 to 3 मध्ये देऊ शकता. आणि कार्बन कॉपी जर काही दिली असेल तर तुम्ही ती कार्बन कॉपीची सुद्धा माहिती याच्यामध्ये देऊ शकतात.
तर हा आपला बिझनेस लेटरचा फॉर्मॅट आहे जो आपण डिस्कस केला. म्हणजे आज आपण फंक्शन्स ऑफ बिझनेस लेटर आणि बिझनेस लेटरचा फॉर्मॅट डिस्कस केला आहे. तर आपण या चॅप्टरमध्ये इथं थांबतोय. हा चॅप्टर आपला आज इथं संपतो. थँक्यू व्हेरी मच.